एसटी बस ही राज्याची जीवनवाहिनी असून या एसटीच्या चालक वाहकांचे गावकऱ्यांशी कायमचे ऋणानुबंधाचे नाते निर्माण झाले आहे. ग्रामीण भागाच्या विकासात एसटीचे मोठे योगदान असून काळानुरूप एसटी मध्ये अनेक बदल झाले असून आता एसटीच्या ताफ्यात 5150 संपूर्णपणे वातानुकूलित ई बसेस दाखल होत आहेत. या नवीन बसमुळे प्रवाशांना आरामदायक आणि पर्यावरणपूरक प्रवास करता येणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एसटी महामंडळाने 5150 वातानुकूलित ई बसेस घेण्याचा धाडसी निर्णय घेतला असून त्यासाठी राज्यभरात 173 पेक्षा जास्त बस स्थानकांवर ई बस चार्जिंग स्टेशनची निर्मिती करण्यात येत आहे. या 34 आसनी वातानुकूलित ई बसेस बोरीवली, ठाणे, नाशिक या मार्गावर धावणार असून याचा तिकीट दर सध्याच्या हिरकणी एशियाड बसेस सारखाच असणार आहे. विशेष म्हणजे या बसमध्ये महिलांना 50%, 65 ते 75 वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना 50% तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100% तिकीट दरात सवलत देण्यात येत आहे. ठाणे शहरातील खोपट बस स्थानकात आयोजित कार्यक्रमास आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव पुसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.